birthday to you, Navoli. Happy birthday. चलो फायनली बर्थडेची तयारी झालेली आहे आणि हा माझ्या भावाने पाठवलेला मस्त असा ड्रेस मी वेअर केलेला आहे. सध्यासाठी तर वेअर केला आहे, नंतर कदाचित चेंज करण्यात येईल तिकडे गेल्यावर. बट सध्या असा हा ड्रेस मस्त रिच लुक देणारा रेडी आहे मी. आणि आता आम्ही चाललो आहोत घरी आमच्या मम्मी पप्पांकडे. तिकडे केक वगैरे कटिंग करणार. अंधार पडला, ऑलमोस्ट 7 वाजलेले आहेत. सो आता मी पळते. चलो तिकडे भेटू आता बड्डेला. स्वराची पण इकडे तयारी झालेली आहे. चलो. सो आत्ता मी येऊन पोचलेली आहे आमच्या बंगल्यावर आणि आज बड्डे निमित्त बेत आहे, कारण माझा बर्थडे आला होता सोमवारी. सो सोमवारी आम्ही नॉनव्हेज वगैरे काही खात नाही. सो नॉनव्हेज नसलं म्हणजे नॉनव्हेजचा वार नसेल जर कोणाच्या एखाद्याच्या बर्थडेला, तर आमचं मिसळपाव किंवा पावभाजी, जास्त करून पावभाजीच ही ठरलेली असते आणि गोड काहीतरी. तर गोडही बनवलं जातं कधी कधी घरी, कधी कधी नाही बनवत. तर मलाच यायला ऑलरेडी उशीर झाला होता, त्याच्यामुळे मग 3-4 किलो पावभाजी आणलेली आहे. पाव आणलेत भरपूर, मिस्टरांनी पाठवून दिले होते. नंतर मी आले. मग आता ते गरम करायचं फक्त माझं काम चालू आहे. आणि गोडमध्ये गुलाबजाम आणलेले आहेत. बाकी केक वगैरे तर असतंच. बासुंदी वगैरे बनवायचं चाललं होतं मम्मींचं. बट नंतर आम्हीच बोललो नको, जाऊ दे, कशाला करत बसता. आपले रेडीमेड मस्त प्युअर असे खव्याचे माव्याचे गुलाबजाम आणले होते. खूपच सुंदर झाले होते. आणि इकडे सगळे बर्थडेसाठी सज्ज आहेत की कधी आम्ही येतो आहे. माझ्या मिस्टरांचीच कमी होती, ते उशिरा येत होते. सो थांबले होते जरा वेळ. अन्वीची बडबड गप्पा गाणी मस्ती चालूच होतं. आणि इकडे म्हटलं आता तोपर्यंत पाव वगैरे गरम करून घेऊया. बाकी सगळे वाट बघत आहेत बर्थडेची. ओके. सो माझ्या एक ननंदबाई आहेत दुसऱ्या, म्हणजे या पिंक कलरमध्ये आहेत तर ड्रेसमध्ये, त्या मेन आहेत माझ्या सख्या नंदन. आणि या ज्या आहेत त्या म्हणजे मावशीची मुलगी यांच्या वगैरे. तर त्या पण जवळच राहतात आता इकडे. तर त्यांना पण बोलावलं होतं. आणखी काही जणांना बोलावलं होतं, पण काही निमित्ताने त्यांना नाही जमलं यायला. सो असं आहे. आणि माझ्यासाठी मस्त यावर्षी स्पेशली स्वराने बेत केला होता. आणि पूर्वाताई आहेत, त्यांच्याकडून माझ्यासाठी एक कस्टमाइज केक बनवून घेतलेला आहे. तो मी तुम्हाला पुढे दाखवते. आणि मग नेहमीप्रमाणे आपलं औक्षण केलेलं आहे सासूबाईंनी, नंदेंनी, स्वराने वगैरे सगळ्यांनी, जे की आम्ही नेहमीच करतो. आणि औक्षण केलं आणि केक कटिंग. सो एन्जॉय. आणि हे सगळं तर चालूच होतं. छानपैकी पारसुद्धा पडलेला आहे बर्थडे. मी खूप खुश होते. पण त्याच्यानंतर माझा एक मोठा पोपट करण्यात आलेला आहे, जे की मिस्टरांकडून माझ्यासाठी सरप्राईज होतं प्रँक करण्याचं. तर तो कशा प्रकारे करण्यात आलेला आहे ते तुम्ही पुढे नक्की पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
ठीक आहे Happy birthday to you, Navoli. Happy birthday to you. जा तू फोटो काढतो तुमचा जा तू केक बरोबर जा घे येते मी काढते ते. सर्व घेतो घे दे ना बाबा या बाबा जा मामीला बरोबर मम्मी तिला दे बस सोड हा, घे, चला. घे, बस, आता सरा बाजूला जाऊ दे बसू दे. हा चला 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 go. घे. बाबा थांबा एक मिनिट तुमचा एक चांगला आहे केक खायचा जरा हा दादा हात लावा रिमोट बाहेर आहे ते एकदम जवळ व्हा. हा, बस बड्डे छान झाला जसं की तुम्ही पाहिलेलं आहे आणि मी खूप आनंदी होते, खुश असते, कारण आपल्या बड्डेच्या दिवशी वाढदिवसाच्या दिवशी आपण आनंदी असतोच. आणि असं काही झालं फॅमिलीसोबत साजरा केला गेला किंवा स्पेशल आपल्याला जरा ट्रीट केलं तर आपल्याला आणखी छान वाटतं. पण आता आम्ही घरी आलो आहे बड्डे वगैरे करून छानपैकी अँड आय एम सुपर हॅपी. त्यात म्हणजे असं म्हणतात ना सोने पे सुहागा म्हणून मिस्टरांनी मला पहिल्यांदा तुम्हाला सांगते 14 वर्षात पहिल्यांदा काहीतरी गिफ्ट दिलेलं आहे. म्हणजे दरवेळेस त्यांचं गिफ्ट काय असतं की वाढदिवसाच्या आधीच ते मला पैसे ट्रान्सफर करून देतात किंवा मग आम्ही स्वतः जातो आणि माझ्यासाठी खूप सारे ड्रेस घेऊन येतो किंवा माझ्या आवडीची एखादी वस्तू घेऊन येतो. बट यावर्षी त्यांनी स्पेशली प्लॅनिंग अँड स्पॉटिंग म्हणतात ना हां, तर ते करून गिफ्ट पॅकिंग करून त्यावर लेबल हॅपी बर्थडे अबोली वगैरे लावून केलेलं आहे. आणि पाहताय तुम्ही मला जराही शंका नाही आली इकडे की मी पुरती फसली जाणार आहे. आणि मला प्रॉपर सलाल्यानंतर प्रॉपर व्हिडिओ काढ एकदम ते छान दिसायला हवं आणि असं आणि तसं. तर मला पण असं म्हणजे नाही का मन में लड्डू फुट्टा टाईप फिलिंग येत होती की अरे माय गॉड एवढी स्पेशल ट्रीटमेंट आणि गिफ्टसुद्धा मिळत आहे. तर बघा तुम्ही आता पुढचा प्रकार. खोल ना नाही हो मजा कर अरे खोल तर पागल बना रहा है गाइस. हॅपी कट टू नेक्स्ट डे. तर तुम्ही पाहिलं माझा किती मोठा
प्रँक केलेला आहे, माझा पोपट केलेला आहे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी. आयफोनच्या बॉक्समध्ये मला कॅडबरी दिली त्यांनी, डेअरी मिल्क दिलेली आहे. आणि त्याच्यानंतरचं अर्थातच काय शूट करणार ना. ॲक्च्युली 12 वाजले होते आणि त्यांनी मला 12 वाजता हे गिफ्ट दिलं. म्हटले आणि ना 2-3 दिवस आधीच चाललं होतं मिस्टरांचं की तुझ्या वाढदिवसाला तू खुश होणार आहेस, तुला असं गिफ्ट मिळेल तसं गिफ्ट मिळेल. आणि निघता कारण म्हणजे माझ्या वाढदिवसाचे फोटो काढत होते ना, तेव्हा थोडंसं असं झालं की कोणाच्याच मोबाईलमध्ये चांगले फोटो येत नाही. असं एक बेसिक आपली चर्चा असते ना नेहमीचीच की असाच फोटो आला तसाच फोटो आला. तर मग हे निघता बोलले की उद्यापासून चांगले फोटोज येतील. तर मग मला कुठेतरी शंकेची पाल चुकली होती. कारण हा जो मी आत्ता तुमच्याशी बोलते त्या मोबाईलमधून MIचा मोबाईल आहे हा. तर त्याची बॅटरी गरम होते, स्टोरेज फुल होतं आणि बरेचसे प्रॉब्लेम आहेत. तर आमचं चाललंच होतं की मला ब्लॉगिंगसाठी एक मोबाईल हवाच असतो. तर मला एक मोबाईल घ्यायचा आहे आपल्या बजेटमध्ये. आणि म्हणजे नॉर्मल कोणताही चालेल, मग तो विवोचा, ओप्पोचा कोणताही असं चाललं होतं. तर म्हटलं ओके डेफिनेटली हे मला मोबाईल घेऊन देणार आहेत. पण त्यांनी मला इतकं बेकार फसवलं आणि असं ते कधीच नाही वागत. सो थोडंसं मजाक मस्तीच्या मूडमध्ये बंदे होते आणि त्यांनी मला कॅडबरी दिली आयफोनच्या पॅकिंगमध्ये. बट पिक्चर इथेच संपलेलं नाही. त्याच्यानंतर कारण ते काय शूट करण्यासारखं नव्हतं, मग सगळं आमचं हसी मजाक झालं. ठीक आहे, मी पण ॲक्सेप्ट केलं. पण नंतर मग मी आतमध्ये गेले चेंज वगैरे करायला, तर माझ्या डोक्यात कुठेतरी ते असतं किडा बायकांचा. तर ते मग झालं मला की यार असं का केलं यांनी. निदान मग साधा तरी नाही आयफोन, मला नकोच होता आयफोन कधी. कारण कशाला हवा आहे ना एवढा एक्सपेन्सिव्ह फोन, आपण असा विचार करतोच ना थोडासा. तर म्हटलं कशाला हवा आहे मला, पण साधा तरी मोबाईल त्यांनी मला द्यायला हवा होता कोणता तरी 21-25 हजारच्या बजेटमध्ये. ओप्पोचा, विवोचा कोणताही मला चालला असता ज्याची कॅमेरा क्वालिटी, व्हिडिओ क्वालिटी चांगली आहे. पण त्यांनी काय हे केलेलं नाही. आणि मग मी थोडंसं रडले, मला वाईट वाटलं थोडंसं मनाला. नंतर आधी मी मजाक मस्ती ते घेतलं थोडंसं स्पोर्टिंगली, पण नंतर असं वाटलं द्यायला पाहिजे होता मला मोबाईल. तर नंतर मी थोडीशी रुसले, म्हणजे काही बोललीच नाही मी नंतर त्यांच्याशी नाही, स्वराशी नाही, कोणाला. म्हटलं आता तुम्ही दोघं शांत बसा, कारण मला डोकं नंतर गरम झालं. म्हटलं तुम्ही दोघे शांत बसा. बट नंतर रात्री 2-3 वाजता, म्हणजे आम्ही झोपलोच नाही, उशीर झाला होता आणि मग स्वरा झोपून गेले. रात्री 2-3 वाजता उठले आणि हळूच मग उशी खाली काढून मला त्यांनी पुन्हा एकदा आयफोनचा बॉक्स दिला. म्हटलं मी आता उघडणारच नाही आणि मला ते आयफोन वगैरे नकोच कधी, आता मला मी वापरणारच नाही. बट तरी मग मला थोडंसं म्हणून समजून घ्या. आणि मला गिफ्ट केलेला आहे आयफोन. हे बघा, तर हा आयफोन माझ्याकडे आलेला आहे. iPhone 13 त्यांनी मला गिफ्ट केलेला आहे. आणि याच्या पुढचे व्हिडिओज आता मी आयफोनमध्ये काढणार आहे. सो येस, तो प्रँक तर होताच, सक्सेसफुल केला त्यांनी, एकदम सक्सेसफुल प्रँक केला. बट नंतर त्यांनी खूप वेळाने मला हा फोन गिफ्ट केला. मग मी त्यांना म्हटलं तुम्हाला मला नक्की द्यायचा होता की नव्हता द्यायचा, कारण मग प्रँक झाल्या थोड्या वेळानंतर द्यायचं होतं ना. तर ते म्हटले नाही मी बघत होतो तू काय बोलते. बट मी शांत राहिले आणि मी काहीच नाही बोलले, त्यांना रिॲक्टच नाही केलं नंतर. सो असं माझा मोठा पोपट झाल्यानंतरसुद्धा माझा फायदाच झालेला आहे आणि मला मिळालेला आहे मस्त ब्रँड न्यू असा आयफोन 13 त्यांनी मला गिफ्ट केलेला आहे. सो थँक्यू व्हेरी मच. तर मी केक कोणता बनवला होता त्याचा व्हिडिओ पुढे अटॅच करते. आणि फोनसाठी मिस्टरांकडून, केकसाठी स्वराला आणि पूर्वाताईला थँक्यू, आणि फोनसाठी स्पेशली मिस्टरांना थँक्यू व्हेरी मच. तर असा होता यावर्षीचा माझा वाढदिवस. आणि हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. आय नो खूप उशीर आलेला आहे व्लॉग, बट ठीक आहे, काय हरकत नाही. प्रयत्न करते आहे रुटीनमध्ये यायचा. थोडी कामं चालू आहे, थोडे बिझी शेड्यूल आहे, रुटीनमध्ये यायचा प्रयत्न करते आहे. सो पुन्हा भेटूया एका नव्या छानशा व्लॉगसोबत. बाय बाय.